मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर किंवा ज्या त्रासाबाबत बोलणार आहोत तो थोडा अस्वस्थ करणारा आहे, पण तितकाच महत्त्वाचा देखील आहे. विशेषतः जर तुमचं वय 40-50च्या पुढे असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतील, तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे. पोट जड वाटणं, वारंवार गॅसेस होणं, सकाळी नीट शौच न होणं, दिवसभर थकवा जाणवणं, हे सगळं शरीर देत असलेले संकेत असतात की आतमध्ये काहीतरी बरोबर नाहीये. जसजसं वय वाढतं तसतसं पचनाची गती मंदावते, पाचक रसांची निर्मिती कमी होते आणि अन्न पूर्णपणे पचत नाही. आतड्यांच्या भिंतींना अन्नाचा एक चिकट घट्ट थर चिकटून बसतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेली पोषणद्रव्य नीटपणे शोषली जात नाहीत. पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य, गट अँड मेंटल हेल्थ कनेक्शन. आपल्या शरीरात एक असा भाग आहे जो फक्त अन्न पचवण्याचं काम करत नाही, तर आपल्या विचारांवर, भावनांवर आणि वागणुकीवरही खोल परिणाम करतो, आणि तो म्हणजे आपली आतडी. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आतड्यांना दुसरा मेंदू, सेकंड ब्रेन असे देखील म्हणतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील जवळपास 90 ते 95% सिरोटोनिन, जे आपल्याला आनंदी ठेवतं, हे आतड्यांमध्येच तयार होतं. म्हणूनच जर तुम्हाला आयुष्यामध्ये ऊर्जा, उत्साह आणि मानसिक शांतता अनुभवायची असेल, तर तुम्हाला सुरुवात पोटापासूनच करावी लागेल. मुख्य उपाय: आतड्यांची स्वच्छता. तत्काळ आराम देणाऱ्या गोळ्या किंवा सप्लिमेंटचा आधार घेण्याऐवजी आपल्या घरातच काही अशा गोष्टी आहेत ज्या शरीराला कोणताही त्रास न देता आतून सुधारतात. साहित्य: 1 कप कोमट पाणी, अर्धा ताजा लिंबू आणि 1 चमचा उत्तम प्रतीचे ऑलिव्ह ऑइल किंवा चिया सीड्स, सब्जा. कृती: एका स्वच्छ ग्लासमध्ये 1 कप कोमट पाणी घ्या. त्यात अर्धा ताजा लिंबू पिळा, बाटलीतील तयार रस वापरू नका, आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा चिया सीड्स टाका. जर तुम्ही चिया सीड्स वापरत असाल तर हे मिश्रण 5 मिनिटं बाजूला ठेवा, जेणेकरून बिया पाण्यात फुगून जेलसारख्या तयार होतील. कधी आणि कसे प्यावे? हे पेय झोपण्याच्या अगदी आधी, जेवणानंतर कमीत कमी 2 ते 3 तासांनी प्यावे, जेणेकरून शरीर रात्रभर त्यावर नीट काम करू शकेल. हा उपाय सलग 5 रात्री करायचा आहे. हा उपाय आतड्यांमधील स्नायूंना रिलॅक्स करतो, अडकलेले कण सैल करतो आणि पचनमार्ग अधिक सुलभ बनवतो. चिया सीड्स फायबरने युक्त असल्याने आतड्यांमध्ये नॅचरल ब्रश किंवा इंटरनल शावर म्हणून काम करतात. या उपायाने 2 ते 5 दिवसात पोट हलकं वाटू लागतं, गॅसेस कमी होतात आणि शरीरात नवचैतन्य आल्यासारखे वाटते. बद्धकोष्ठतेवरील इतर आयुर्वेदिक उपाय: कोमट पाणी, तूप आणि खडीसाखर. कोमट पाण्यामध्ये तूप आणि खडीसाखर मिसळून पिणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तूप हे आतड्यांसाठी नैसर्गिक वंगणसारखं काम करतं आणि मल मऊ करून त्याचा प्रवास सहज बनवतं. हा उपाय सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास चांगले परिणाम मिळतात. भिजवलेले मनुके. 15 ते 20 काळे मनुके एका ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवावेत आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी हळूहळू पिण्यासोबतच मनुके नीट चावून खावेत. यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. ज्येष्ठमध आणि हिरडा चूर्ण. जेवणाच्या साधारण अर्धा तास आधी अर्धा चमचा हे मिश्रण घेतल्यास पाचक एन्झाईम्स अधिक सक्रिय होतात आणि अन्नाचे पचन जलद होते. कायमस्वरूपी बदलांसाठी सवयी. केवळ 5 दिवस उपाय करून न थांबता काही सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात ताजं लिंबू पिळून पिण्याची सवय लावा. आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या आणि नैसर्गिक धान्यांचा म्हणजेच फायबरचा समावेश वाढवा. पॅकेटबंद अन्न म्हणजेच फास्ट फूड आणि जास्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळा, कारण यामुळे पुन्हा आतड्यांमध्ये घाण साचते. भरपूर पाणी प्या आणि दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिटं चालण्याचा किंवा हलका व्यायाम करण्याचा सराव ठेवा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.